या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहूया। चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी निवड झालेली आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात येतोय। चेतन, आताच झालेल्या या तब्बल 2.5 तास चाललेल्या बैठकीमध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वानुमते या घोषणा केलेली आहे की आगामी नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, जिल्हा परिषदा असतील आणि महापालिका निवडणुका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता निवडणूक प्रमुख म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला काम करताना पाहायला मिळतील। या उलट संपूर्ण राज्यामध्ये संघटन पर्व राबवतानाच कुठेतरी संघटना नंबर 1 चं काम करण्याची जबाबदारी आहे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे मिळून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपला नंबर 1 चा पक्ष करण्याचे प्रयत्न करतील। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या सूचनेमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या। एक म्हणजे कुठेही विरोधकांचा फायदा होता कामा नये, महायुती म्हणून आपल्याला नगराध्यक्ष निवडून आणायचे आहेत। मात्र महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना भाजप हा राज्यातील नंबर 1 चा पक्ष राहिला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय आढावा घेत या बैठकीत दिलेल्या आहेत। संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख आहेत, प्रभारी आहेत, त्यांच्याकडून त्या जिल्ह्यातील नगरपालिकांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। आणि 2.5 तास चाललेल्या या विचार मंथनानंतर भाजप पुन्हा एकदा आपल्याला या मिनी विधानसभांच्या निवडणुकीमध्ये उतरताना पाहायला मिळेल। नागवी निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।